तुमच्याही अँड्रॉइड फोनची डायलर स्क्रीन बदलली असेल तर ही रील तुमच्यासाठीच आहे। मागच्या 2-4 दिवसांपासून अँड्रॉइड युजर्सच्या फोन ॲपमध्ये एक मोठा चेंज झालाय। गुगलच्या फोन ॲपच्या डायल पॅड आणि डायलर इंटरफेसमध्ये हा चेंज आहे। कॉल लॉग्समध्ये आता पहिल्यासारखा ग्रुप व्ह्यू दिसत नाही। कॉल हिस्ट्री आणि फेवरेट हे दोन्ही ऑप्शन आता होम टॅबवर दिसतात। मिस्ड कॉल, स्पॅम, नॉन स्पॅम, कॉन्टॅक्ट यांच्यासाठी एक नवी फिल्टर सिस्टीम सुद्धा आली आहे। कॉल रिसीव्ह करण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत। पहिलं म्हणजे स्लाइड टू आन्सर आणि दुसरं सिंगल टॅप आन्सरचं। याशिवाय कॉल एंड करणाऱ्या बटनची साईजही अचानक मोठी झाली आहे। हे चेंज गुगलच्या मटेरियल 3 एक्सप्रेसिव्ह रिडिझाईनचा एक भाग आहे, जे अँड्रॉइड 16 सोबत आणलं गेलंय। सर्व्हर साइड ऍक्टिव्हेशनद्वारे हे नवीन अपडेट रोल आउट करण्यात आले। त्यामुळे ॲप आणि डिव्हाइस अपडेट न करता ऑटोमॅटिक डायलरचा युजर इंटरफेस चेंज झालाय। पण मोठे आयकन्स आणि बटन इरिटेटिंग असल्याचं म्हणत अनेक युजर्सनं या अपडेटवर टीका केली आहे। जर तुम्हाला हे अपडेट नको असेल तर फोन ॲपवर लॉंग प्रेस करून ॲप इन्फोवर क्लिक करा। त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन फोन ॲपचे अपडेट्स अनइन्स्टॉल करा। त्यानंतर फोन ॲपचा इंटरफेस पहिल्यासारखा होईल।